नमस्कार, मी सागर पाटील. SP9 मराठी न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. शून्य ते शिखर या मालिकेत अंतर्गत आपण समाजातील विविध क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आणि संघर्षातून यश मिळवणाऱ्या आणि समाजातील काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या कथा जाणून घेतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत देशातील शेतकरी चळवळीतील एक लढाऊ आणि अभ्यासू नेतृत्व. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेकदा आंदोलने, मोर्चे आणि संघर्ष करणारे कॉन्सोर्टियम ऑफ इंडिया फार्मर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटने महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय रघुनाथ दादा पाटील हे आपल्या आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. प्रथम दादा, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत. दादा, आपल्या शून्य ते शिखर या मुलाखतीसाठी उपस्थित आहात त्याबद्दल मनापासून मनपूर्वक धन्यवाद. आपण मला ही संधी दिल्याबद्दल आपले मी आभारी आहोत. आपल्याला धन्यवाद. प्रथम आपल्याला दादा असा प्रश्न असेल, सर्वप्रथम आपल्या बालपणाबद्दल आणि साखरळे गावातील सुरुवातीच्या आयुष्याबद्दल थोडं सांगाल का? ते बालपण आणि शेतकरी कुटुंब, त्यामुळं दारिद्र्य 5वीला पुजलेलं होतं. त्याच्याबद्दल काही नाही. वडील हे स्वातंत्र्य सैनिक मोठे होते, डोळ्याचा खजिना लुटीमध्ये होते. त्याच्यामध्ये सातत्याने लढाया आणि सातत्याने आमच्या घराला ते काही नवीन नव्हतं. त्यामुळे प्रपंचाकडे पुष्कळच दुर्लक्ष झालेलं होतं. माझी आजी, माझी आई यांनी सगळ्यांनी ते प्रपंच सावरून नेला. परंतु पुष्कळ दारिद्र्यामध्ये आमचं बालपण गेलं आणि त्याचा काही आम्हाला खंत वाटली नाही. परंतु शिक्षणामध्ये आम्ही कायमच अग्रेसर राहिलो. अत्यंत चांगले शिक्षक भेटले शाळा कॉलेजामध्ये. तुमच्या राजाराम कॉलेजचा मी पदवीधर आहे, प्रिन्सिपल फिजिक्स आहे. त्यावेळेला राजारामला ऍडमिशन मिळणं हेच मोठं मेरिट असायला लागायचं. फर्स्ट क्लासच्या वर ज्यांचे मार्क्स होते त्याच लोकांना तिथं ऍडमिशन होतं. तर एकूण चांगलं म्हणजे गरिबी हीच आमची खरी शिक्षिका, शिक्षक, आणि गरिबी हेच माणसाला खरं शिकवते आणि त्यामुळे आम्हाला गरिबीतूनच सगळं शिकायला मिळालं. बर. मला सांगा दादा, राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर शेतीकडे वळण्याचा निर्णय तुमचा कसा झाला? शेती त्या काळामध्ये उत्तम शेती होती हे लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे शेतीकडं काही मी फार म्हणजे काहीतरी फार भलं करायचंय म्हणून गेलो नाही. नोकरीच करायची आणि पगारच मिळवायचा आहे. तर त्या काळातल्या आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांचे किंवा हे जे पगार आम्ही बघत होतो ते अत्यंत तुटपुंजे होते आणि त्या मानाने शेती बऱ्यापैकी होती. आमच्या शेजारी कैलासवासी राजाराम बापूंनी काढलेला राजाराम बापू कारखाना, त्यानंतर लिफ्ट इरिगेशन, शेतीला पाण्याची सोय, आमची घरची 20-22 एकर जमीन. तेव्हा असा विचार केला की आपल्याला जर प्रपंच करायचं आणि जगण्यासाठी नोकरी करायची तर आपण जगण्यासाठी शेती केलेली आणि त्यामुळे मी शेती करायला लागलो. मला सांगा, शेतकरी चळवळीत सहभागी होण्यामागची प्रेरणा म्हणजे नेमकी काय होती तुमची? मी पहिल्यांदा जे काही कॉलेज संपलं माझं 73ला, त्यानंतर मी शेतीकडे आलो. शेतीत आल्यानंतर मग दुधाचा व्यवसाय सुरू केला. घरातले माझे मित्र होते डॉक्टर तानाजीराव पाटील. ते म्हटले आता तू एवढं शिकून शेतीच करायला ठरवलंयस तर मग गावात एक डेअरी काढा, सोसायटी करा, दुधाचा व्यवसाय करा. आणि त्याच्यातनं मी बऱ्यापैकी मग कुक्कुटपालन करा, हे करा, शेतीला जोडधंदे करायला पाहिजे. सगळे पुढारी सांगायचे शेतीला जोडधंदे केले पाहिजे. बरोबर आहे. परंतु मग त्याच्यातनं लक्षात यायला लागलं की या जोडधंद्यामध्ये काही फारसा नफा राहत नाही, शेती तोट्याची होत चालली. आणि त्यानंतर मग हळूहळू शेतीमालाचे भाव काही वाढत नाहीत आणि शेतीला लागणाऱ्या वस्तूंचे मात्र भाव सगळे वाढायला लागले. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मी 74ला गाई आणल्या बेंगलोरवरनं. त्यावेळेला 1.5 रुपयाला गाईचं दूध होतं 1 लिटर. परंतु 1 लिटर गाईचं दूध विकल्यानंतर आम्हाला 4 लिटर डिझेल घेता येत होतं, कारण डिझेलची किंमत 40 पैसे होती. त्यावेळेला खूपच कमी होतं. परंतु आम्हाला दूध 1.5 रुपया कमी वाटत नव्हतं की भरपूर आहे, चांगला त्याच्यात नफा होत होता. पण 1.5 रुपया लिटर आश्चर्य वाटेल तुम्हाला आज जर सांगितलं तर. परंतु त्यावेळेला आम्ही 1 लिटर दूध गाईचं विकल्यावर 4 लिटर डिझेल घेऊ शकत होतो. आज आता असं आहे की 4 लिटर गाईचं दूध विकल्यावर 1 लिटर डिझेल यायला लागलेलं आहे.
म्हणजे आज शेतकरी आत्महत्येचं कारण हे आहे सरकारचं धोरण, की ज्यामुळं उत्तम शेती होती ती आता हळूहळू अशा पद्धतीचे यांनी कायदे कानून केले, त्यामुळं कनिष्ठ शेती झाली आणि उत्तम नोकरी झाली, त्याच्यामुळं मध्यम व्यापार आहे तो आहे. तर ह्या कनिष्ठ शेती झाली आणि याचा आपल्याला जसं जसं समज यायला लागली तसं तसं मग मी राजकीय जीवनामध्ये जो काही जनता पक्षाच्या चळवळीमध्येच आम्ही कॉलेज संपवलं आणि आणीबाणी यायला आणि त्याच्यातनं मग राजाराम बापू स्वतः जनता पक्षात जायला आणि त्यामुळे जनता पक्षाचा चंद्रशेखरांच्या पदयात्रेत चाललेलो मी माणूस आहे. तर त्यावेळेलाही जर का शेतीशी संबंधित मी राहिलो, व्ही.पी. सिंगांचे सरकार आणण्यामध्ये आमचा मोठा वाटा, पण सरकार बदलून झाली परंतु व्यवस्था बदलत नाही, ही खरी खंत आहे त्यात. बरोबर आहे. शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी यांच्या सोबत काम करताना तुम्हाला कोणते अनुभव आले? मला 17 जानेवारी 84 राजाराम बापू वारले आणि राजाराम बापूंचे चिरंजीव काँग्रेसमध्ये गेले, त्यामुळे आम्हाला काही काँग्रेसमध्ये जायचं नव्हतं. आता आपण काय करावं यासाठी मग आमचे त्या काळातले ज्येष्ठ नेते होते खासदार विश्वासराव पाटील आणि आम्ही विचार केला की आता जनता पक्षातही काही फारसं होत नाही आणि मग आपण भूमिका काय घ्यायची. तर आमच्या लक्षात आलं की शरद जोशी नावाचं वादळ त्यावेळा 84-85 मध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार होतं आणि त्यांच्या विचारावरती तरुण पिढी आम्ही सगळेजण म्हणजे पागल झालेलो होतो. तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन मग त्यांचे एक ज्येष्ठ नेते होते खंडेराव माधवराव मोरे, त्यांच्या पिंपळगाव बसवूनला जाऊन संबंध अभ्यास केला या विषयाचा, सगळ्या शरद जोशींच्या बद्दल केला. काही बऱ्याच अफवा होत्या त्यांच्या बाबतीतल्या, ते USIचे एजंटच आहेत आणि ते अमुकच आहेत तमुकच आहेत. तर ते सगळ्या क्लिअर झाल्या आमच्या शंका कुशंका आणि त्यानंतर आम्ही मनापासून ठरवलं की शरद जोशींच्या बरोबर काम करायचं. आणि खरं म्हणजे आम्हाला हे समजून सांगितलं की सरकार कोणता याला काही महत्व नाही, पण धोरण असं आहे की कोणतंही बी टोकलं तरी त्याला कर्जाचाच गोंडा येणार आणि त्याचा अनुभव आम्हाला येत होता. मग डेअरी झाली, पोल्ट्री झाली, शेती झाली, ऊस झाला, केळी झाल्या, पिकं बदलून बघितली पण नफा राहत नाही. त्यामुळे शरद जोशींची मांडणी हे आमच्या डोक्यात फिट्ट बसली. बरोबर. मला एक सांगा सर, ऊस आंदोलन आणि शेतकरी आंदोलनामध्ये तुमची भूमिका नेमकी काय होती? हे बघा, ऊसाचं आंदोलन सुरू करणं म्हणजे आमच्या भागात ऊसाचं पीक, मग त्यावेळेला आम्ही विदर्भात मध्ये जायचो, मग विजेचं आंदोलन, कापसाचं आंदोलन असायचं, त्याच्यानंतर मराठवाड्यात ज्वारीचं आंदोलन असायचं, या ज्वारीला वाचवणार कोण वगैरे अशी आंदोलन बरीचशी झाली. एक इथं हातोडा मोर्चा एका कारखान्यावर काढलेला होता आणि त्या मोर्चाच्या वेळेला मी तिकडं होतो आणि शरद जोशींना म्हटलं की आता हे कारखाना इथं ऊस नाही म्हणून ठीक आहे, इथं कारखाना चालत नाही, पण आमच्याकडे भरपूर ऊस असून सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना काही भाव चांगला मिळत नाही, तर तुम्ही आमच्यासाठी काही करणार आहे की नाही. तर त्यावेळेला इकडं ऊसाच्या भावाबद्दल लोकांच्या मध्ये असंतोष होता. शरद जोशींनी मला सांगितलं की जर खरं असेल तुझं म्हणणं तर तू एक तिकडं मेळावा बोलव आणि त्या मेळाव्यामध्ये तू काय करू शकतोस बघू, किती माणसं जमतील, काय जमतील. बरोबर. तर त्यावेळेला साखर आयुक्त कार्यालय पुण्यात होतं आणि ते होतं ते आपलं स्वारगेटला जे त्यांचं सरकारी कार्यालय होतं त्या माडीवर होतं तिथं आणि त्यावेळेस मध्ये दुभाजक वगैरे ओव्हर ब्रिज काही नव्हता, त्यावेळेला रस्ता प्रचंड मोठं पटांगण होतं, तिथं डेपो होता स्वारगेटचा बसचा आणि त्या साखर आयुक्त कार्यालयाच्या समोरच आपण एक मोर्चा घ्यावा अशी पद्धतीनं माझ्या डोक्यात होतं. मी साहेबांना बोलल्यावर म्हटले करा, तुला काही मदत आता आम्ही करू शकत नाही, तुला करावं लागेल सगळं, पण मी तुझ्या त्या कार्यक्रमाला येतो. बरोबर. मला तेवढं पुरेसं होतं. मग मी त्या काळात आपल्याकडे कार्यकर्ते फारसे नव्हते आणि ते मग स्वतःच स्पीकर लावणं, स्टेज उभा करण्यापासून ते ग्राउंडवर सगळे जागा घेऊन पोलीस परवानग्या अमुक सगळं झालं आणि त्या तारखेला माझा जो काही प्रचार करण्याची पद्धत होती त्या पद्धतीने आमचे सगळे तरुण मित्र मंडळी गावोगाव जाऊन जो प्रचार केला आणि आता मेळाव्याची सुरुवात झाली त्यावेळेला मग पोलिसांचे आमच्या संख्येपेक्षा पोलीसच जास्त होते आणि मग लोक जमायला लागलेले. मी त्या पोलिसांना म्हटलं तर ट्रॅफिक एवढी बंद करा या मोठ्या रस्त्यावरची. अरे बाबा तुझे रस्त्यावर माणसं तर बसू देत म्हणले, ट्रॅफिक फिरवू आम्ही पण तुझे रस्ता तर भरून दाखवला. आणि तुम्हाला सांगतो की पहिला अनुभव हा माझा फार चांगला आला आणि इतका प्रचंड जनता आली तिथं किंवा
म्हणजे तो सगळा ग्राउंड भरून गेला. पोलिसांना संबंध ट्रॅफिक फिरवावी लागली आणि शरद जोशी माझ्यावर खुश झाले की बाबा तू शब्द दिला किंवा मी तुझ्यावर जबाबदारी टाकली तर तू पहिलीच चांगल्या पद्धतीने यशस्वी करून दाखवली. बरोबर आहे. आणि त्या बैठकीमध्ये तुम्हाला सांगतो की शरद जोशी किती दूरदृष्टीचे होते की आम्ही उसाचा भाव मागत होतो की 300 नाही 500 नाही 500 नाही तर 600 द्या 1200 द्या असं जे काही होतं तर त्याने याच्यातलं सगळं बदलून टाकलं आणि त्याने सांगितलं की या उसाला जी झोनबंदी आहे ती झोनबंदी काढून टाक. मग तुम्हाला सांगतो आमच्या लक्षात आलं की आपण ऊस बाहेर पाठवू शकत नाही किंवा याच कारखान्याला घालावायला लागतो, याच्यातच खरी आपलं मरण आहे आणि हे झोनबंदी. मग ते झोनबंदी उठवण्यासाठी प्रचंड मोठं आंदोलन आम्ही केलं. आणि तुम्हाला सांगतो की ऊस पट्ट्यामध्ये हे जे काही चळवळ आणली शेतकरी संघटनेची मी आणली आणि ते ऊसाच्या प्रश्नावर आणली. शरद जोशींना इतकं सहकार्य इकडच्या बाजूने झालं की 10 वर्ष सातत्याने आम्ही हे आंदोलन जोरदारपणे चालू ठेवली. याच आधारावर पुढचा एक माझा प्रश्न आपणाला राहील, सरकारच्या कृषी धोरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे? सरकारचं कृषी धोरण हे शेतकरी विरोधी आहे, बाकी काही नाही. आणि त्यांना हे करप्शन ओरिएंटेड धोरण आहे सगळं. त्यांचं जे काही स्कीम आहेत सगळ्या ह्या करप्शन कसं करता येईल म्हणजे मंत्र्यांनी आणि सचिवांनी ठरवलेली आहे गोष्ट की याच्यात आपल्याला शेतकऱ्यापेक्षा आपल्याला जास्त पैसे मिळाले पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याचा त्यांनी विचार त्याच्यात केलेलाच नाही शेतकऱ्याचाच केला. कारण ते थेट आम्हाला घ्यायचे म्हटलं तर घेता आले नसते ना. पण पैसे द्यायचे शेतकऱ्याला. उदाहरणार्थ तुम्हाला ट्रॅक्टरला सबसिडी द्यायची आहे, मग कशासाठी सबसिडी पाहिजे? आम्हाला नको ना सबसिडी. शरद जोशी पहिला माणूस आहे की सूट सबसिडीचे नाही काम हवे घामाचे दाम म्हणतात. बरोबर. आम्ही त्यांचे म्हणजे आम्ही अनुयायी आहे, लक्षात घ्या की आम्हाला सूट सबसिडी नको आहे पहिल्यापासून. मी सांगतो, मी आता नीती आयोगाच्या बैठकीत एक्सपर्ट कमिटीचा सदस्य म्हणून दिल्लीत होतो. त्याही बैठकीत मी निर्मला सीतारामनना सांगितलं की तुम्ही कशाला 6,000 आणि 10,000 देता आम्हाला? तुम्ही 11,000चं सोयाबीन आमचं 4,000वर आणलं आणि कशाला पाहिजे तुमचे 6,000 आम्हाला? बरोबर आहे. इतकं परखडपणे मी बोलत राहिलेलो आहे त्यांच्याशी. म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर की सरकारची धोरणं बघा. आता गोवंश हत्याबंदी कायदा आणला, काय संबंध आहे हो? 72 सालापर्यंत 76 पर्यंत तुमचे सगळे गायी मारत होते, कापत होते, काय कुठं दंगली झाल्या, काय झालं? बरोबर. भाकर जनावर स्वामी विवेकानंदांचा आधार घ्या, नाहीतर ऋग्वेद वेद घ्या किंवा उपनिषद घ्या किंवा सावरकर घ्या. शेवटी त्यांनी सांगितलं ना की गाय उपयुक्त पशु आहे, हे काही देवबिव तिच्या पोटात आहे हे खरं नाहीये, उपयोग आहे तोपर्यंत वापरायला पाहिजे आणि निरुपयोगी झाल्यानंतर कत्तलखान्यातच जायला पाहिजे. आज याने बैल आणि जर्सी होस्टन आणि सगळं घातलं, शेतकरी मरायला लागलेला आहे. अक्षरशः दुधाचा धंदा उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्यामध्ये कुरेशी समाज उद्ध्वस्त झाला, चांभार समाजाला कातडं मिळत नाहीये, ढोर समाजाला कातडी रंगवायचा, सगळे कुटीरोद्योग सगळे बर्बाद झाले एका काळात. बरोबर आहे. आता वन्य प्राणी संरक्षण कायदा आणलाय, किती उद्ध्वस्त होत. आम्ही किती गवे माणसांना मारतात, बिबटे किती मारतात आणि हरणन ससेन हे शेती कशी उद्ध्वस्त करतायत, रानडुकरं कशी घुसतायत शेतामध्ये. आता हे सगळं शेतकरी विरोधी नाही तर काय सांगा. बरोबर आहे, खरं आहे. बरं, हे मूळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत नाही ना. हे आवश्यक वस्तू कायदा 1955चा तो नव्हता मूळच्या घटनेमध्ये. 18 जून 1951चा कायदा हा मूळ घटनेत नव्हता. पण घटनादुरुस्तीच्या नावाखाली ज्या भानगडी केल्या या सगळ्या पंडित नेहरू पासून मोदीपर्यंत ते हे सगळे शेतकरी विरोधी केले आणि हे सगळे कायदे 9व्या परिशिष्टात घातले. 9व्या परिशिष्टात जे कायदे त्याच्या विरुद्ध आम्हाला हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही अशी तरतूद करून ठेवली घटनेत की जे नव्हती याच्यामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत अशी न्यायबंदी नव्हती, परंतु ही नेहरूने घालून ठेवली आणि त्याचे पडसा आज मोदी तेच चालवत आहेत, काही फरक नाही. सत्य आहे ते सर. पुढचा असा माझा प्रश्न असेल, ऊस दर, कर्जमाफी आणि वीज बिल या प्रश्नावर शेतकरी आजही संघर्ष करत आहेत, तर यावर तुमचा उपाय काय आहे? नाही, याच्यावर उपाय एकच आहे. शरद जोशींनी सांगितलं की तुम्हाला जर का निर्यात बंदीच ठेवायची असेल आणि बंदिस्त अर्थव्यवस्था ठेवायची असेल तर उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या.
बरोबर. आता उत्पादन खर्चावर आधारित भारत देण्यासाठी त्यांनी सीएससीपी तयार केली. हे सगळे नाटकं पहिल्यापासून चालू आहेत. पण सीएससीपी जो काही ऊसाचा भाव देते किंवा कुठल्याही शेतीमालाचा भाव देते ते उत्पादन खर्चापेक्षा कमी देते. बरोबर. आता त्याचा काय उपयोग आहे आम्हाला? तर तुम्हाला जर का देता येत नसेल तर निर्यात बंदी काढून टाका. बस एवढं झालं तरी आम्ही जगाच्या बाजारात जाऊ शकतो. बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो हळदीचा दर आता 45,000 रुपये क्विंटल चोरा गड्डा जो असतो त्याचा भाव झाला. बेडगी मिरची 90,000 रुपयाला क्विंटल झाली. म्हणजे काय किती झाले दर बघा ना ह्याचे. म्हणजे हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत हे भारतातच होतात लक्षात ठेवा. इथं भारतातल्या शेतकऱ्याला मदत करायची गरज नाही आहे. बरोबर. इथं एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची निसर्गाने आमच्यावर जी मेहरबानी केलेली आहे आणि शेतीची बलस्थानामध्ये सूर्यप्रकाश हा सगळ्यात मोठा आहे लक्षात ठेवा. आम्हाला कोणाची भीक मागायची सरकारकडे तर अजिबातच गरज नाही आहे. परंतु सरकार जे आम्हाला बाजारामध्ये जाऊ देत नाही. आता दुसरी गोष्ट जीएम सीड्सच्या बाबतीत जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स जगभर वापरतात. आज हे जे ट्रम्प बोलायला लागलेत की आमचं हे घ्या ते घ्या, काय आहे त्याच्याकडं? मका आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, बाकी त्यावेळेस तिसरं काय आहे? मग या तिन्ही ठिकाणी जीएम सीड ते वापरतायत. दुप्पट तिप्पट त्यांचं उत्पादन वाढलेलं आहे आणि म्हणून ते तुम्हाला घ्या म्हणून जबरदस्ती करतायत. आता इथं जर तुम्ही ते आणणार असाल किंवा ते खाणार असाल तर आम्हाला जीएम सीड वापरायला का परवानगी देत नाही? हा मुद्दा आहे आमचा. बरं, तंत्रज्ञान वापरायला दिलं पाहिजे का नाही आम्हाला? का नाही देत तुम्ही? बरोबर. सगळ्या जगामध्ये आज बोफोर्स तोफा वापरता का नाही? परदेशातनं आणल्या का नाही? राफेल विमानं तुम्ही आणली का नाही? मग बियाणंच आणायला का? शेतकऱ्यासाठी काही करायचं म्हटलं की यांचं म्हणजे आईबाप मरतात. काय इतके वाईट अवस्था करून टाकली शेतकऱ्याची. नाही म्हणजे बजेटचा विषयच नाही, नुसती परवानगी द्यायची आहे. ते काही सरकारला आम्ही पैसा तर बिलकुल मागत नाही, बंधनं काढून टाका. बरोबर. तंत्रज्ञानाचं आणि बाजाराचं स्वातंत्र्य द्या. एवढं स्वातंत्र्य द्यायला तुम्हाला पैसा कुठं मागताय? बरोबर आहे. नाही खरोखर जगाच्या बाजारामध्ये आज आमचा कापूसाला मागणी आहे, डाळीला मागणी आहे, तेलाला मागणी आहे, सगळ्या गोष्टीला आहे. परंतु तुम्ही पाम ऑइल आयात करता एडिबल ऑइल मध्ये घालताय आणि जनता सगळी आता मारून टाकायला लागला. सगळ्या हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलं, कारण आहे ते पाम ऑइल आहे लक्षात ठेवा. बरोबर आहे. बरोबर आहे. मला एक सर दादा अजून एक प्रश्न विचारायचा आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली पाहिजेत? शेतकरी आत्महत्या ह्या सरकारचं पाप आहे लक्षात ठेवा. हे सरकारने केलेले खून आहेत अक्षरशः. आणि आता झालंय काय की सगळेच सरकार करत आलेत, त्यामुळे आता कुणी कोणाला शिक्षा द्यायची? म्हणजे लोकांनाही काही म्हणजे वाटत नाही, रोजमरे त्याला कोण रडे अशी अवस्था झालेली आहे. आणि याचं कारण एकच आहे की या संबंध शेतकऱ्यांना जे दोन्ही आता मी सांगितलं की चांगलं तंत्रज्ञानही मिळू देत नाहीत आणि बाजारातही चांगलं जाऊ देत नाहीत. त्याच्यामुळे आत्महत्या, तर बाकी काहीच कारण नाही आहे. बरोबर आहे. साखर कारखाने आणि शेतकरी यांच्यातील संबंध कसे सुधारता येतील आपल्याला? याच्यामध्ये साखर कारखानदारी ही जे काही झाली सुरू ती शेतीमालाला चांगला भाव देण्यामुळे कृषी औद्योगिक समाज रचना करायचे या नावाखाली आली. परंतु याच्यामध्ये पहिल्यांदा शरद जोशीनेच याच्यातले दोष दाखवले की शेतकऱ्यांना भाव का मिळत नाही. ज्यावेळेला 150-200 रुपये भाव होता त्यावेळेला शरद जोशी म्हणले 300 रुपये भाव द्यायला पाहिजे. कारखानदार म्हटले तुम्ही साखर कारखानदारी मोडायला निघाले. अरे मोडायच काय काम आहे? तुम्ही जे 65% लेवी घेता म्हणजे 100 किलो किंवा 100 पोती जर का साखर तयार झाली कारखान्यात तर 65 पोती तुम्ही आता लेवीच्या नावाखाली काढून घेता. ही गोष्ट पहिल्यांदा बंद करा. पण टनाटनाच्या वजनाचे पुढारी काँग्रेसचे हे विरोधी पक्षाचे होते, पण याने शेतकऱ्याच्यावर लेवी आहे हे कधी कोणाला सांगितलंच नाही. मग जशी जशी लेवी कमी होत आली तसे तसे ऊसाचे दर वाढत गेले लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आमच्या आंदोलनाचा सहभाग झाला. तर ज्या कायद्यांच्या आधारे आम्ही हे संबंध करत होतो ते कायदे बदलण्याचं पाप शरद जोशीने राजू शेट्टीला हाताशी धरून म्हणजे शरद पवारने हे केलेलं आहे लक्षात ठेवा. सॉरी मला शरद पवार आणि शरद जोशी असं झालं. तर हे कायदे जे आम्हाला बाजूचे होते ते बदलण्याचं काम कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी केलं आणि हे बदलण्यासाठी शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टीना त्यांनी खासदार केलं आणि त्यांच्या मदतीने हे सगळं केलं.
बरोबर. शरद जोशींच्या डिपॉझिट जप्त झाल्या आणि इकडे राजू शेट्टीला मात्र त्यांनी खासदार म्हणून आणला आणि सांगितलं लोकांना की जनतेचा खरा नेता हाच आहे म्हणून. बरोबर आहे की. आणि हा एसएमपीचा कायदा जो होता, ज्या कायद्यामध्ये आम्हाला जर तुम्हाला गंमत सांगतो, या कायद्यामध्ये अशी तरतूद होती तर साखर कारखाना कोणी कारखानदार असो पण त्यांनी जर का 15 दिवसामध्ये 14 दिवसामध्ये ऊसाचे पैसे दिले नाही तर थेट त्यांना त्या कारखान्याच्या चेअरमनला एमडीला जेलमध्ये तुरुंगात टाकण्याची तरतूद होती त्याच्यामध्ये. बरोबर. आणि हे फक्त ऊस आणि ताग या दोनच कायदे, दोनच पिकासाठी एसएमपीचा कायदा. काय केलं त्याने, ते धूर्त लोक होते, कारण ऊस हा आठवड्या बाजारात विकता येत नाही, ताग आणि ऊस अशी पिकं आहेत की जे आठवड्या बाजारात बसून विकता येत नाही. हे उद्योगपतीला म्हणजे कारखानदारालाच द्यावी लागतात, की एक तर साखर कारखानदाराला द्यावं लागेल आणि तागाचं पीक हे बारदान तयार करणाऱ्या, सुतळ्या तयार करणाऱ्या त्या उद्योगपतींना. आणि मग त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी ठरवलं की हे कारखानदारांनी जर शेतकऱ्यांना पैसे नाही दिले तर शेतकऱ्यांना पैसे वसूल करणं मोठं कठीण होईल, कोर्ट कचेऱ्या करून पैसे वसूल करता येणार नाहीत. आणि म्हणून त्या एसएमपीच्या कायद्यात त्यांनी ही तरतूद करून ठेवली की जर नाही दिले 14 दिवसात पैसे तर त्याला थेट जेलात टाकायचं. तरतूद ही शरद पवार राजू शेट्टीने ही तरतूद काढून टाकली या एफआरपीच्या कायद्यामध्ये. तर या एफआरपीच्या कायद्यात दुसरी आणखी एक खोडसाळपणा केला शरद पवारांनी की त्याच्यामध्ये उपपदार्थाचे या एसएमपीच्या कायद्यामध्ये भार्गव समितीच्या सूचना आल्या आणि त्या सूचनांचं कायद्यात रूपांतर त्या काळातल्या लोकांनी केलं. 5A सेक्शन प्रमाणे उपपदार्थातले 50% रक्कम हे ऊस उत्पादकाला दिली पाहिजे आणि 50% मध्ये कारखानदारी चालवली पाहिजे. हा कायदा झाला. बरोबर. आणि हा कायद्याच्या आधाराने आम्ही ऊस आंदोलन करत होतो आणि आमच्या शेतकऱ्यांना पैसे मागत होतो आणि मिळत होते. परंतु आता एफआरपीच्या कायद्यामध्ये जसं फौजदारीची तरतूद काढली तशी 5A सेक्शन की ज्याच्यामुळे 50% रक्कम उपपदार्थाची शेतकऱ्याला मिळत होती ते कलमच काढून टाकले. आता हे कलम काढून टाकल्यावर ते राहिलं काय मग त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे गेले 17 वर्ष मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की 2009-10 साली आमच्याकडं राजाराम बापू कारखान्याने 2727 रुपये भाव दिला होता. म्हणजे 2500 ते 2728 रुपये हे 9-10 साली मिळाले आम्हाला. आज साल आलं 25-26 तरी सुद्धा 3032 रुपयात सगळा ऊसाचा दर महाराष्ट्रातला अडकून पडलाय. बरोबर. असं सांगाय ना 10-15 वर्ष अजिबात दरात वाढला नाही असं कुठली वस्तू आहे नाहीच की. बरोबर. डिझेल किती वाढलं, खताचे भाव किती वाढले आणि त्यामुळे ऊसकरी शेतकरी सुद्धा आता अत्यंत गर्भगळीत झालेला आहे, देशोधडीला लागलेला आहे. बरोबर आहे. मला सांगा सर, एक असोसिएशन तुम्ही चालवताय, कन्सोर्टियम ऑफ इंडिया फार्मर्स असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही देशभरात कोणते काम करत आला आहात? शेतकरी संघटना शरद जोशीने पहिल्यांदाच आम्हाला सांगितलं की शेतकरी हा पिढीजात शिकलेला माणूस आहे, शेती कशी करावी हे शेतकऱ्यांना समजून सांगायची गरज नाही. उभं पेरा, आडवं पेरा, आणि इतक्या इंचावर टोका आणि इतक्या याच्यावर टोका, ते वडलोपार्जित आम्हाला सगळ्यांनी शिकवलेलं आहे. बरोबर आहे. जे आज आम्हाला लुटलं जातंय, आमच्या ज्या चोऱ्या होत आहेत, ह्या चोऱ्या ह्या कशा पद्धतीने होत आहेत हे शरद जोशीने आम्हाला सांगितलं. आणि हे आम्ही कन्सोर्शियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन्स म्हणजे ही संघटना जी आहे शिखर संस्था आणि ज्या काही शेतकरी संघटना आहेत राज्यामध्ये, बरोबर, किंवा आता गुजरातमध्ये खेडूत समाज आहे, इकडं कर्नाटकात रयत संघ आहे, अजून काही उत्तर प्रदेशमध्ये भारतीय किसान युनियन आहे. तर अशा संघटना ज्या शरद जोशींच्या विचाराच्या आहेत काही लोक, त्या सगळ्यांना एकत्र करून आम्ही हा जो काही आज बंधनं आहेत आमच्यावरती, अडचणी ज्या आहेत की सरकार कसं लुटतंय आम्हाला, त्याचा प्रसार करणं आणि प्रचार करण्यासाठी आम्ही गावोगाव म्हणजे जिल्ह्यात राज्यामध्ये आमच्या सिपाच्या बैठका होतात, कार्यकर्त्यांना एकत्र करून आम्ही हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला यश येत चाललंय बऱ्यापैकी. खूप छान. आजची पिढी आता म्हणजे बिझनेसकडे पण वळलेली आहे आणि बाहेरच्या देशात सुद्धा जॉब निमित्त गेलेली आहे. तर आजची तरुण पिढी शेतीकडे वळण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुमचं मत? असं आहे की बाहेर का जातात लोक, तर इथं देशामध्ये आता कॉम्प्युटरमध्ये किंवा AI मध्ये किंवा तुम्हाला संबंध नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय लोक मग जगामध्ये नाव कमावतात. आता जर तुम्ही राजकारण बघितलं तर परवा तर तुमचा जावई भारताचा तो लंडनचा
होय. म्हणजे प्रमुख पंतप्रधान झाले. होय 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 होय. आता अजून काय मिळवायला पाहिजे? बाहेर गेल्यानंतर जर आमचे डोकं चालतं, हिचं काय चालत नाही. नाही, तर होय. इथं या बंदिस्त व्यवस्थेमुळं पुढारी हे जे काही पुढाऱ्याचा पुढारी, पुढाऱ्याचा पोरगा पुढारी, ही जी व्यवस्था आहे हम्म. यांच्याकडेच पैसा साठवून राहतोय आणि तेच फक्त आता या सगळ्या मॅनेज करू शकतात. आणि यामुळे पण लोक देश सोडून बाहेर चाललेले आहेत. बरोबर आहे, बरोबर. तसंच शेतीचं पण झालेलं आहे. शेतीला यांनी असं लुटलेलं आहे की त्याच्यामुळे शेतीत राहण्याचा अर्थच राहिला नाही ना लोकांना. त्यामुळे याला कोणाला आता कोल्हापुरातील तुम्ही तुमच्यावरनं घ्या, बाकीच्या कोणावर नाही घ्या, की शेती सोडून का लोक जात आहेत? शाहू महाराजांनी पहिलं धरण बांधलं, त्याच्यानंतर हे तुमचं उद्यमनगर झालं. काय झालं तर जे काही अतिरिक्त पैसा राहत होता, 4 भाऊ तुमच्याकडचे असले तर 2 जण म्हणत होते 2 शेतीत राहू, 2 जण तिथं प्लॉट घे, काहीतरी इंडस्ट्री काढ. अशी झाली ना महात्मा मिस्त्री हे काय कुठनं परदेशात आलते काय? त्या कशा काय इथं इंडस्ट्री उभी राहिली? तर सरप्लस शाहू महाराजांनी जे धरण बांधलं त्याच्यातनं जे काही बागायती झाले, त्याच्यातनं जे शेतीत बचत होत होती त्या काळात, तर त्याच्यातनं ही इंडस्ट्री उभी राहिली. आणि ही शरद जोशींना आम्हाला अभिप्रेत आहे की शेतीच्या बचतीतून इंडस्ट्री उभी राहिली पाहिजे, कर्जातून नाही. आता शेतीतली बचत चोरून न्यायची आणि ती सगळी अशा उद्योगपतींना द्यायची की फक्त या देशातले 200 उद्योगपती आहेत, त्यांनी उद्योग घराणे आहेत की त्यांचेच फक्त बोलबाला आहे, बाकीचा कोणाचा धंदा चालत नाही. बरोबर आहे की. आता मला सांगा, आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन शेती, डिजिटल मार्केटिंग याबद्दल तुमचं मत काय आहे? मी याच्या विरोधी आहे, लक्षात घ्या. कारण हे जे काही तुम्ही चालवल्यात नाटकं सगळी, कारण आता मी चांगला पदवीधर आणि चांगल्या मेरिट मधला मी विद्यार्थी आहे पहिल्यापासून, परंतु मला याच्यामध्ये जे दोष दिसत आहेत की तुम्ही आज आमच्या पूर आला म्हणजे तुम्ही बघता तुमच्या गावाकडे सुद्धा बरोबर महिना जर का पुराच्या पाण्यात शेती जात असेल तर तिथं काय तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय सांगायचं, काय दाखवायचा? जतला जर 6-6 महिने पाऊस पडत नाही, पाणी मिळत नाही, तर तिथं काय त्यांनी डोकं चालवावं? बरोबर आहे की, बरोबर आहे. उगीच कॅनॉलचं पाणी बारामतीला घेऊन फिरवतात आणि तिथल्या तिथं शहाणपणा चालवला आणि देशभरात राजकारणात राहतात आणि राजकारणातला पैसा तिथं ओतला जातोय. म्हणजे मी तर याला म्हणतो, ही जी काही टेक्नॉलॉजी सांगतात आता, जी नावं तुम्ही ड्रोनचं किंवा एआयचं घेतलं, ही बारामतीची भानामती आहे, लक्षात ठेवा. आणि हिला लोकांनी कसून विरोध केला पाहिजे की तुम्ही प्राथमिक गरजा ज्या आमच्या आहेत, तुमच्या शेताकडे जायचे रस्ते नाही तुम्हाला अजून, ते रस्ता नाही झाला तर तुम्ही कशी मशीन घेऊन जाणार तिथं? बरोबर आहे, बरोबर आहे. त्या जमिनीत तुम्ही सेन्सर नेऊन लावणार, काय लावायचे सेन्सर नेऊन? काय सांगितलं सेन्सरनं? आज अँड्रॉइड मोबाईल किती जणांच्याकडे आहेत, किती शेतकऱ्यांना मोबाईल वाचता येतात, बघता येतात? खरं आहे ते. मग हे जर का तुमचं प्राथमिक शिक्षण, आज तुमच्या मराठी शाळा बंद पडल्या, इंग्लिश शाळेमध्ये जायला पोरांना पैसे नाही आहेत, 8वी 10वी मध्ये शाळा सोडणाऱ्यांची किती संख्या मोठी आहे, याकडे बघायचं नाही आणि असलं काहीतरी चमत्कारिक दाखवायचं आणि लोकांना खुळं करून सोडायचं. हा मूर्ख पण आहे अक्षरशः, लक्षात ठेवा. बरोबर आहे. मला एक तुमच्या वैयक्तिक प्रश्नाकडे वळायचं आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ कोणता होता? नाही, एक असं आहे की कठीण काळ मला कधी कठीण असं लागलाच नाही, लक्षात ठेवा. अनेक कठीण प्रसंग आले माझ्यावर की मी कायमच हा बिल्ला लावून राहिलो आणि हा बिल्ला काढून टाकावा म्हणून जे काही मला त्रास झाला, परंतु मला या बिल्ल्याचाच एवढा मोठा आधार राहिला की या सगळ्यांच्या विरोधाला मी पुरून उरलो आणि माझा बिल्ला शाबूत राहिला आणि मीही शाबूत राहिलो. त्यामुळे या कठीण काळामध्ये मला काही कठीण वाटलं नाही. खूप छान. संघर्षाच्या काळात तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळाली होती? नाही, प्रेरणा घरचे माझ्या वडिलांचीच होती की कोणाचे पुढं नतमस्तक व्हायचं नाही, कोणाला रामराम करायचं नाही, हे त्यांचा पिंडच होता. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळं मला त्यानंतरचे जे काही सगळे भेटले ते मला लहानपणी माझे एक शिक्षक होते, सकाराम दादू जाधव, 5वी ते 7वी, ज्यांनी माझ्यावर पुष्कळ चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून घेतला. माझे जे काही बौद्धिक विकास त्या काळात लहानपणी व्हायला पाहिजे 5वी ते 7वी, तो फार मोठा झाला. त्याच्यानंतर मला कॉलेज संपलं, राजाराम बापूंच्या बरोबर चांगली 10 वर्ष आणि तेही विरोधी पक्षात राहायला मिळालं. त्यामध्ये चंद्रशेखरांच्या पदयात्रेत चाललो, त्यात पदयात्रेत त्यांची माझी वैयक्तिक इतकी दोस्ती झाली, माझी त्यांची चालण्याची शर्यत लागलेली होती. म्हणजे पंतप्रधानाबरोबर चालण्याची शर्यत जिंकलेला मी माणूस आहे, लक्षात ठेवा. एक पाऊल पुढे राहिलेलो होतो मी त्यांच्यात. म्हणजे मला या सगळ्यांच्या मध्ये गरिबीची कधी झळ लागलीच नाही आणि गरिबी पैशासाठी आमचं कधी थटलंही नाही, कारण पैसा लागलाच नाही आम्हाला. बरोबर आहे, बरोबर. तर आजपर्यंतच्या प्रवासात तुम्हाला सर्वात मोठा आनंद कशात मिळाला?
नाही, मला आनंद आहे बघा याच्यातच आहे की मी ज्या कामासाठी म्हणजे जे काही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये आता शेतकऱ्याच्या आत्महत्या त्यामुळं आनंद असा अजून आम्हाला मिळालाच नाही. आमचं जे अपुरं स्वप्न आहे की त्याच्यासाठी आमची धडपड आहे की हे जे काही आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की साहेबराव करपेची 1986 सालाची आत्महत्या 19 मार्च 1986. 6 म्हणजे घरचं नवरा बायको आणि 2 मुलं 2 मुली आणि त्या दिवसापासून आम्ही तो उपवासाचा दिवस साजरा करतो. आता यावर्षी आम्ही 19 ते 23 हा शहीद दिवस आहे. भगतसिंगांनी शहादत पत्करली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव त्यांना फाशी दिलं. या लोकांनी स्वातंत्र्य कशासाठी मिळवलं? हे स्वातंत्र्य का नाचलं? शरद जोशीने याच्यावर एक पुस्तिका लिहिलेली आहे चांगली मोठी की स्वातंत्र्य का नाचलो. स्वातंत्र्य नाचवण्याचं काम या सगळ्या राजकीय पक्षांनी केलं. त्यामुळे या संघर्षामध्ये अजून आनंदाचा दिवस आलेला नाही. लक्षात ठेवा की जोपर्यंत आम्ही धडपड करतोय आणि या राजकीय पक्षांचं इतकी ताकद अमानुष्य आहे, पाशवी ताकद आहे की ज्याच्या करून शेतकरी आज आत्महत्या करतात. त्याची त्यांना लाज नाही, लज्जा नाही, काही नाही, काही वाटत नाही. म्हणजे रोज पक्ष फोडताय, तिकडचे पक्ष तिकडं, तिकडचे पक्ष तिकडं, रोज एक सरकार होतंय, एक मुख्यमंत्री होतोय, कोण पंतप्रधान होतोय. काय 4 पंतप्रधान झाले आतापर्यंत. मोरारजींचं राज्य बघितलं, व्ही.पी. सिंगांचं बघितलं, हे वाजपेयी बघितलं, मनमोहन सिंग बघितले. आम्हाला काय मिळालं? मोदींनी सांगितलं की 1.5 भाव देऊ म्हणून त्यांना लोकांनी मतं दिली. बरोबर आहे. कुठं भाव दिले? आमचं पहिल्या सरकारच्या विरोधात पिटिशन होतं सुप्रीम कोर्टामध्ये सिपाच्या वतीने, आमच्या कॉन्सोर्शियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन, की या सरकारने MS स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे. आता स्वामीनाथन आयोगची निर्मिती मनमोहन सिंगांची आहे 2004 मध्ये. स्वामीनाथननी एवढं कष्ट करून 6 मध्ये रिपोर्ट दिला. 6 रिपोर्ट दिला त्यांनी. त्यांच्यातलं म्हणजे मुख्य सूत्र असं होतं की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा इतका भाव मिळत नाही आणि म्हणून शेतकरी आत्महत्या होत आहे. उत्पादन खर्च 1.5 भाव असं तुम्ही द्या म्हणजे मग आत्महत्या थांबते. मग 1.5 भाव कुठं आहे? उत्पादन खर्चापेक्षा कमीच भाव मिळतो. आणि ही गोष्ट आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन सांगितलं की या सरकारला आता स्वामीनाथन अहवालचं लागू करायला सांगा. तर स्वामीनाथन अहवाल लागू करायचं नाव काढलं नाही. 2006 ते 2014 8 वर्ष काँग्रेसवाल्यांच्या हातामध्ये हा अहवाल होता. शरद पवार कृषी मंत्री होते, काहीही केलेलं नाही त्यांनी. आणि आज शेतकऱ्याच्या नावाने गळे काढतात. नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की 14च्या निवडणुकीमध्ये मोदींनी सांगितलं मला जर तुम्ही संधी दिली तर मी 1.5 भाव देईन. आणि मग कन्याकुमारी पासून इकडे काश्मीर पर्यंत सगळ्या लोकांनी, म्हणजे काश्मीरमध्ये सुद्धा सरकार भाजप आणि मुफ्ती मोहम्मद सईदचं झालं ना. बरोबर. म्हणजे देशभर तुम्हाला एवढं चांगलं समर्थन दिलं शेतकऱ्यांनी, मग का नाही भाव दिले? 15 साली पुन्हा आम्ही ते सुप्रीम कोर्टात गेलो की आमची पिटिशन पेंडिंग आहे म्हटलं. 14 साली यांनी जाहीरनामा काढला. तो जाहीरनामा कोर्टाला दाखवला आणि कोर्टाला सांगितलं की असा जाहीरनामा काढला, लोकांनी याच्यावर विश्वास ठेवण्याला मतं दिलेली आहेत, ते सत्तेत आलेले आहेत. आता तर यांना तुम्ही करायला सांगा की भाव द्यायला सांगा. कोर्टाने या नव्या सरकारला नोटीस दिली. 1ल्याच तारखेला मोदी साहेबांच्या सरकारने ऍफिडेव्हिट फाईल केलं आणि आम्ही असे भाव देणार नाही असं ऍफिडेव्हिट मध्ये सांगितलं. इट विल डिस्ट्रक्ट द मार्केट असे शब्द प्रयोग वापरले की बाजाराचं संतुलन बिघडेल आणि म्हणून आम्ही भाव देत नाही. काय काढून टाकले पिटिशन. गव्हर्नमेंट तर देत नाही, आम्ही तर काय करणार? संपवलं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे या पातळीपर्यंत आम्ही गेलोय. आम्ही काही खासदार होणं ना आमदार होणं हे माझं स्वप्न नाहीये. बरोबर आहे. काय की हे शेतकरी आत्महत्या रोज होत आहेत, त्याच्याबद्दल माझं म्हणजे काही दुःख आहे ते हे आहे. बरोबर आहे. नाही, खूप छान. तुमचं काम खूप मोठं आहे आणि खरोखर तुमचं काम वाखण्याजोगं आहे दादा. आता आपण एक मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचते. माझे शेवटचे तुम्हाला रॅपिड फायर म्हणून एक 5 प्रश्न असतील. हे एका वाक्यात तुम्ही दिलं तरी चालेल. पहिला प्रश्न असा आहे, तुमचा आवडता नेता कोण? आवडता नेता म्हणजे शरद जोशीच. म्हणजे असं नाही की उगाच कोणाची तरी नाव घेत बसायचे. नेतृत्व हे कसाला उतरलेलं नेतृत्व म्हणजे हे आहे. बरोबर. दुसरा प्रश्न, तुमची सर्वात मोठी प्रेरणा कोणती?
सर्वात मोठी प्रेरणा ही शेतकरी आत्महत्या मुळापासून उखडून काढणं, काढणे. याच्यासाठी मला राबायचं आहे. बर. तिसरा प्रश्न माझा असा आहे, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे? शेतकऱ्यासाठी स्वातंत्र्य हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि आज आम्हाला केवळ गोऱ्या इंग्रजांच्या पासून तुम्ही संरक्षण स्वातंत्र्य दिलं हे जे म्हणतात ते खरं नाही आहे. खरं नाही. आणि आम्हाला जोपर्यंत बाजाराचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत आम्हाला स्वातंत्र्य नाही. चौथा प्रश्न माझा असा आहे, शेतीचे भविष्य एका शब्दात सांगा. निर्यात बंदी उठवली पाहिजे, चांगलं भविष्य आहे. बर. शेवटचा आणि पाचवा प्रश्न माझा, तरुणांना तुमचा एक सल्ला सांगा. तरुणांना मला हे सांगायचं की आज जे उद्योगधंद्यांच्या मुळे कार्बन जो वाढलेला आहे आणि जो कार्बन वाढल्यामुळं जे तापमान पृथ्वीचं वाढतंय हे आता पृथ्वीला होरपळून टाकणार आहे. बरोबर. तरुणांना जर का जगायचं असेल, आम्ही आता आमच्या आयुष्याच्या उत्तरार्धात शेवटच्या टप्प्यात आहे, आम्हाला फार जगण्याची इच्छा काही राहिलेली नाही. तरुणांना अजून पुढे ज्यांना भविष्य आहे त्यांना हे शेतीला, शेतकऱ्यांनी लावलेल्या झाडांना कार्बन क्रेडिट मिळालं पाहिजे, त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि मग कार्बन क्रेडिट मिळतं म्हटलं तर जागा मिळेल तिथं शेतकरी झाडं लावतील आणि ह्या जे काही तापमान देशाचं जगाचं वाढत चाललेलं आहे ते कमी करण्यासाठी मदत होईल. नाही, खूप छान, चांगले विचार आहेत दादा तुमचे. दादा, तुमचा संघर्षमय प्रवाह, शेतकऱ्यांसाठी केलेले काम आणि तुमचे स्पष्ट विचार ऐकून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे तुमच्यासारखे नेतृत्व समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या 0 ते 100 या मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला ही विशेष मुलाखत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील भेटूया एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.